गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. पहा, लास्ट लेक्चरमध्ये आपण काय काय पाहिलं होतं. तर लास्ट लेक्चरमध्ये आपण ॲडजसन्सी मॅट्रिक्स कसा फाइंड आउट करतो, इन्सिडन्स मॅट्रिक्स कसा फाइंड आउट करतो, त्यानंतर कनेक्टिव्हिटी पाहिली होती. पहा, एज कनेक्टिव्हिटी, व्हर्टेक्स कनेक्टिव्हिटी, कट एज कशाला म्हणायचे, कट व्हर्टेक्स कशाला म्हणायचे, ब्रिजची डेफिनेशन पाहिली होती आणि त्यावरचे एक्झाम्पल्स घेतले होते. पहा, आता या लेक्चरमध्ये आपण नेक्स्ट डेफिनेशनला स्टार्ट करणार आहे, वेटेड ग्राफ. तर काय डेफिनेशन सांगते पहा वेटेड ग्राफची. वेट ऑफ ॲन एज समटाइम्स अ रियल नंबर इज असोसिएटेड विथ ईच एज ऑफ ॲन ग्राफ. म्हणजेच काय की प्रत्येक एजचं काय दिलेलं असतं तुम्हाला गिव्हनमध्ये, वेट दिलेलं असतं. आता पहा, गिवन एक्झाम्पल दिलेलं आहे पहा, आणि हे वेट कशाच्या फॉर्ममध्ये असणार आहे, तर रियल नंबरच्या फॉर्ममध्ये असणार आहे. तर एक्झाम्पल दिले पहा, ग्राफ दिला आहे तुम्हाला. तर 6 नंबर ऑफ व्हर्टायसेस दिले, त्यामध्ये ABCDEF अँड एजेस किती दिले ते पहा. तर A to B ही एक एज आहे, A to C आहे, B to C आहे, B to D, D to E, C to E, E to F अँड D to F. ह्या नंबर ऑफ एजेस आहेत पहा, आणि प्रत्येक एजचं वेट दिलेलं आहे आणि ते कशाच्या फॉर्ममध्ये आहे, तर रियल नंबरच्या फॉर्ममध्ये आहे. हे कशाचं एक्झाम्पल झालं, तर वेटेड ग्राफचं एक्झाम्पल झालं. पहा, एक्झाम्पल व्यवस्थित ऑब्झर्व करा. आणि वेटेड ग्राफ कशाला म्हणायचं आहे, कशाला म्हणणार आहेत वेटेड ग्राफ. वेट ऑफ ॲन एज समटाइम्स अ रियल नंबर. म्हणजेच काय की ज्या एजला काहीतरी वेट दिलेला आहे, काहीतरी नंबर दिलेला आहे, त्याच ग्राफला तुम्ही काय म्हणणार आहेत, तर वेटेड ग्राफ म्हणणार आहेत. एक्झाम्पल व्यवस्थित ऑब्झर्व करा आणि डेफिनेशन तुमच्या नोटबुकमध्ये काय करून घ्या, राईट डाऊन करून घ्या. ठीक आहे. आता नेक्स्ट यावरचं एक्झाम्पल पाहूया की वेट ऑफ द गिव्हन ग्राफ कसा फाइंड आउट करणार आहेत. नेक्स्ट एक्झाम्पल दिले पहा तुम्हाला. क्वेश्चन, फाइंड वेट ऑफ द गिव्हन ग्राफ. गिव्हन ग्राफचं तुम्हाला काय करायचं आहे, तर वेट फाइंड आउट करायचं आहे. ग्राफ व्यवस्थित ऑब्झर्व करा. पहा, किती नंबर ऑफ व्हर्टायसेस दिलेले आहेत, तर ABCD हे 4 नंबर ऑफ व्हर्टायसेस तुम्हाला दिलेले आहेत. आणि किती नंबर ऑफ एजेस आहेत, तर AB, BC, CD, AD अँड BD. ह्या काय आहेत, तर नंबर ऑफ एजेस आहेत. आता वेट ऑफ द ग्राफ कसं फाइंड आउट करणार आहे, तर प्रत्येक एजचं वेट यांची जी समेशन असणार आहे, तो तुमचा काय असणार आहे, वेट ऑफ द ग्राफ असणार आहे. सो खाली लिहिले पहा, वेट ऑफ द ग्राफ इज इक्वल टू W ऑफ AB, दॅट इज द वेट ऑफ एज AB, प्लस W ऑफ BC, दॅट इज द वेट ऑफ एज BC, प्लस W ऑफ CD, दॅट इज वेट ऑफ एज CD, प्लस W ऑफ AD, दॅट इज द वेट ऑफ एज AD, प्लस W ऑफ BD, दॅट इज द वेट ऑफ द एज BD, इज इक्वल टू. आता वेट गिव्हनमध्ये दिलेलंच आहे. ABचं वेट किती दिलं आहे, 10 प्लस 30 प्लस 40 प्लस 20 प्लस 10. म्हणजेच काय करायचे की जेवढ्या नंबर ऑफ एजेसचं वेट दिलं आहे त्यांची काय करायची, तुम्हाला समेशन घ्यायची आहे. देअरफॉर द वेट ऑफ द ग्राफ इज इक्वल टू 110. म्हणजे गिव्हन ग्राफचं वेट किती असणार आहे, तर 110 असणार आहे. पहा, हा झाला वेट ऑफ द ग्राफ. नेक्स्ट आता नेक्स्ट पॉईंट पाहणार आहे आपण, शॉर्टेस्ट पाथ अल्गोरिदम. हा तुमचा नेक्स्ट पॉईंट आहे, शॉर्टेस्ट पाथ अल्गोरिदम, और त्याला नेम आहे डिजिक्स्ट्रास अल्गोरिदम. तर आता शॉर्टेस्ट पाथ कसा फाइंड आउट करणार आहेत, तर तुम्हाला गिव्हनमध्ये क्वेश्चनमध्ये काय दिलेलं जाईल, तर 2 व्हर्टेक्स दिलेले जातील आणि त्या 2 व्हर्टेक्समधला तुम्हाला काय फाइंड आउट करायचं आहे, तर शॉर्टेस्ट पाथ फाइंड आउट करायचं आहे. मी डायरेक्टली यावरचं एक्झाम्पल घेते पहा. तर क्वेश्चन आहे, फाइंड द शॉर्टेस्ट पाथ A to C यूजिंग फॉलोइंग डायग्राम. गिव्हन तुम्हाला ग्राफ दिलेला आहे पहा, A to B, B to C, C to D, A to D अँड B to D. हे काय दिलेले आहेत, तर एजेस दिलेले आहेत आणि त्या एजेसचं वेट दिलेलं आहे. तुम्हाला काय करायचं आहे, तर व्हर्टेक्स VA पासून तर व्हर्टेक्स C पर्यंत शॉर्टेस्ट पाथ फाइंड आउट करायचं आहे. मग तुम्हाला काय करावं लागेल अगोदर, तर नंबर ऑफ पाथ ऑब्झर्व करावे लागतील. A to C पर्यंत किती नंबर ऑफ पाथ्स येत आहेत पहा, तर 4 नंबर ऑफ पाथ्स येत आहेत. मी खाली राईट डाऊन केलं आहे पहा, पाथ 1, 2, 3 अँड 4. तुम्हाला काय करायचं आहे, प्रत्येक पाथ फाइंड आउट करायचं आहे.
प्रत्येक पाथचं काय करायचं आहे, वेट फाइंड आउट करायचं आहे आणि जे मिनिमम वेट असेल तो तुमचा काय असणार आहे, त्याची जी करस्पॉन्डिंग व्हॅल्यू असेल किंवा जो करस्पॉन्डिंग पाथ असेल तो तुमचा काय असणार आहे, तर शॉर्टेस्ट पाथ असणार आहे. पहा आता किती नंबर ऑफ पाथ्स येत आहेत. पहा पाथ 1 मी कन्सिडर केला आहे, ए टू बी, बी टू सी. ए टू सी पर्यंत जायला ए टू बी, बी टू सी हा फर्स्ट पाथ आहे. पाथ सेकंड काय आहे, ए टू डी, डी टू सी हा आहे. पाथ थर्ड काय आहे, तर ए टू बी, बी टू डी, डी टू सी हा थर्ड पाथ आहे. आणि फोर्थ पाथ काय आहे, ए टू डी, डी टू बी, बी टू सी. आता पहा या प्रत्येक पाथचं तुम्हाला काय करायचं आहे, तर वेट फाइंड आउट करायचं आहे. पहा त्याच्याच राईट हँड साईडला मी वेट लिहिलेले आहे प्रत्येक पाथचं. तर पाथ फर्स्टचं वेट काय येईल, तर पाथ फर्स्ट काय आहे, ए टू बी, बी टू सी आहे. सो वेट ऑफ द पाथ 1 इज इक्वल टू काय असेल, वेट ऑफ ए बी प्लस वेट ऑफ बी सी, दॅट इज 10 प्लस 30 इज इक्वल टू 40. नेक्स्ट पाथ सेकंड कोणता आहे, ए टू डी, डी टू सी आहे. सो वेट ऑफ द पाथ सेकंड इज इक्वल टू द वेट ऑफ ए डी प्लस वेट ऑफ सी डी, दॅट इज 20 प्लस 40 इज इक्वल टू 60. तो सेकंड पाथचं वेट किती येईल, 60. पाथ थर्ड ए बी, बी डी, डी टू सी, दॅट इज द वेट ऑफ पाथ थर्ड इज इक्वल टू द वेट ऑफ ए बी प्लस वेट ऑफ बी डी प्लस वेट ऑफ सी डी, that is 10 plus 40 is equal to 60. पाथ 4 काय दिला आहे, ए टू डी, डी टू बी, बी टू सी, that is weight of AD plus weight of BD plus weight of BC, that is weight is equal to 20 plus 10 plus 30 is equal to 60. आता काय केलं पहा, प्रत्येक पाथचं काय केलं आहे, वेट फाइंड आउट केले. आता या वेटमध्ये शॉर्टेस्ट वेट कोणतं आहे, तर पहा 40 हे शॉर्टेस्ट वेट मिनिमम वेट आहे. तर मिनिमम वेट 40 असल्यानंतर याचा शॉर्टेस्ट पाथ काय येईल, वेट 40 असताना पाथ कोणता आहे, तर पाथ 1 आहे. सो शॉर्टेस्ट पाथ इज ए टू बी, बी टू सी. तर एक्झाम्पल तुम्हाला समजले का, व्यवस्थित राईट डाऊन करून घ्या आणि परत एकदा रीड करा. पहा एक्झाम्पल तुम्हाला समजेल. काय करायचं आहे, तर शॉर्टेस्ट पाथ फाइंड आउट करायचं आहे. आता कुठपासून कुठपर्यंत तुम्हाला शॉर्टेस्ट पाथ फाइंड आउट करायचं आहे, ए टू सी पर्यंत. तर ए टू सी मध्ये किती नंबर ऑफ पाथ्स आहेत ते अगोदर राईट डाऊन करून घ्यायचे. त्या प्रत्येक पाथचं वेट फाइंड आउट करायचं आणि त्या वेटमधलं जे मिनिमम वेट असेल तो आणि त्याचा जो करस्पॉन्डिंग पाथ असणार आहे तो तुमचा काय असणार आहे, शॉर्टेस्ट पाथ असणार आहे. हा पहा IMP क्वेश्चन आहे, एक्झामला पण विचारला जातो. आणि डिजिस्ट्रस अल्गोरिदम हा खूप लेंदी क्वेश्चन आहे व त्याची काही प्रोसिजर आहे पहा, परंतु आता खूप मोठा क्वेश्चन तुम्हाला MCQ मध्ये विचारला जाणार नाही. तर शॉर्टेस्ट पाथ अल्गोरिदमचे अशा टाईपचे क्वेश्चन्स तुम्हाला विचारले जातात. मिनिमम वेट तुम्हाला फाइंड आउट करायला सांगितलं जाऊ शकतं किंवा शॉर्टेस्ट पाथ फाइंड आउट करायला सांगितला जाऊ शकतो. तर एक्झाम्पल व्यवस्थित राईट डाऊन करून घ्या. आता आपण नेक्स्ट पाहूया. पहा तुमचा नेक्स्ट क्वेश्चन आहे, राईट द ॲडजसन्सी मॅट्रिक्स ऑफ वेटेड ग्राफ. तर गिवनमध्ये तुम्हाला वेटेड ग्राफ दिलेला आहे आणि त्याचं ॲडजसन्सी मॅट्रिक्स तुम्हाला काय करायचं आहे, तर फाइंड आउट करायचं आहे. आता अगोदर तुम्हाला झालेलेच आहे पहा की ॲडजसन्सी मॅट्रिक्स कसा फाइंड आउट करतात. तर काय करता, अगोदर नंबर ऑफ व्हर्टेक्स फाइंड आउट करता. तर किती नंबर ऑफ व्हर्टेक्स आहेत, 4 नंबर ऑफ व्हर्टेक्स आहेत. ते 4 नंबर ऑफ व्हर्टेक्स काय करता, रोला राईट डाऊन करता आणि कॉलमला राईट डाऊन करता. आणि नंतर काय करायचे तुम्हाला, फर्स्टली रो, सेकंड कॉलम यांचा जो क्रॉस सेक्शन पॉईंट आहे तो फाइंड आउट करायचा आहे. अँड ॲडजसन्सी मॅट्रिक्स कशाने डिनोट करता, तर एने डिनोट करता. पहा मग खाली ॲडजसन्सी मॅट्रिक्स दिलेला आहे कशाचा, तर वेटेड ग्राफचा. काय येईल पहा, तर ए टू ए मध्ये एज आहे का, तर नाही आहे. सो त्याचा क्रॉस सेक्शन पॉईंट काय येईल, 0 येईल. दॅट इज फर्स्ट रो, फर्स्ट कॉलम यांचा क्रॉस सेक्शन पॉईंट 0 येईल. फर्स्ट रो, सेकंड कॉलम दॅट इज ए टू बी, क्रॉस सेक्शन पॉईंट काय येईल, तर ए टू बी मध्ये एज आहे. सो त्याचा क्रॉस सेक्शन पॉईंट काय येईल, 10 येईल. सिमिलरली फर्स्ट रो, थर्ड कॉलमचा क्रॉस सेक्शन पॉईंट दॅट इज ए टू सी मध्ये एज आहे का, तर नाही आहे. सो त्याचा क्रॉस सेक्शन पॉईंट काय येईल, 0 येईल.
नेक्स्ट फर्स्ट रो फोर्थ कॉलम दॅट इज ए टू डी मध्ये एज आहे, मग काय येईल त्याचा क्रॉस सेक्शन पॉईंट, ए टू डीचा क्रॉस सेक्शन पॉईंट येईल 15. नेक्स्ट सेकंड रो फर्स्ट कॉलम काय येईल तर बी टू ए मध्ये एज आहे का, आहे, किती आहे त्याचं वेट 10 आहे, सो बी टू एचा क्रॉस सेक्शन पॉईंट 10 येईल. पहा इथे वेट दिलेला आहे, सो त्याच्या क्रॉस सेक्शन पॉईंटमध्ये पण तुम्हाला काय करायचं आहे, वेट राईट डाऊन करायचं आहे. या अगोदर काय करत होता तुम्ही तर एजेसचे 0 आणि 1 फाइंड आउट किंवा राईट डाऊन करत होता. जर एज असेल तर 1 करत होता, नसेल तर 0 करत होता. आता इथे काय दिलेलं आहे तर वेट दिलेला आहे, सो तुम्हाला या ॲडजसन्सी मॅट्रिक्समध्ये वेट राईट डाऊन करायचे. सिमिलरली काय करायचं आहे, अदर्स जे क्रॉस सेक्शन पॉईंट्स आहेत ते राईट डाऊन करून घ्यायचे आहेत. पहा ठीक आहे. आता नेक्स्ट क्वेश्चन पाहू. पहा नेक्स्ट डेफिनेशन दिलेली आहे पाथ लेंथ ऑफ अ ग्राफ. तर डेफिनेशन काय सांगते, द नंबर ऑफ एजेस बिटवीन द टू व्हर्टायसेस इज कॉल्ड पाथ लेंथ ऑफ दीज टू व्हर्टायसेस. म्हणजेच काय की जेवढ्या नंबर ऑफ एजेस त्या दोन व्हर्टायसेसमध्ये असणार आहे त्या दोन व्हर्टायसेसचा पाथ काय असणार आहे तर त्यात नंबर ऑफ एजेस असणार आहेत. पहा गिवन एक्झाम्पल दिलं आहे आणि खाली क्वेश्चन पण दिलेला आहे. तर ग्राफ दिला आहे, पहा 4 नंबर ऑफ व्हर्टायसेस दिलेले आहेत ए बी सी डी. क्वेश्चन काय दिलं आहे पहा, फाइंड द पाथ ऑफ लेंथ 3 स्टार्टिंग ॲट ए अँड एंडिंग ॲट बी. तुम्हाला काय करायचं आहे तर लेंथ 3चा पाथ फाइंड आउट करायचा आहे, जो स्टार्ट होतो ए पासून आणि एंड होतो बी पर्यंत. तर असा कोणता पाथ येईल पहा, तर ऑब्झर्व करा, ए टू डी, डी टू सी अँड सी टू बी. हा जो पाथ आहे तो ए टू बी पर्यंत आहे पहा, आणि याची लेंथ 3 आहे का, तर लेंथ 3 असायला काय करावं लागतं तर त्यातल्या नंबर ऑफ एजेस चेक करावे लागतात. तर नंबर ऑफ एजेस ऑफ पाथ ए टू बी 3 आहेत का, पहा ए टू डी ही एक एज झाली, डी टू सी ही सेकंड एज झाली, सी टू बी ही थर्ड एज झाली. सो 3 नंबर ऑफ एजेस आहेत, म्हणून हा पाथ कोणता आहे तर लेंथ 3चा पाथ आहे. सो तुमचा आन्सर काय येईल पहा, द पाथ ऑफ लेंथ 3 इज ए टू डी, डी टू सी अँड सी टू बी. पाथ लेंथ ऑफ द ग्राफ मीन्स काय, द नंबर ऑफ एजेस बिटवीन द टू व्हर्टायसेस. लक्षात ठेवायचे. किंवा अदर डेफिनेशन आहे पहा, द नंबर ऑफ पाथ्स बिटवीन द टू व्हर्टायसेस विच इज द पाथ लेंथ ऑफ अ ग्राफ. तर डेफिनेशन व्यवस्थित राईट डाऊन करून घ्या. एक्झाम्पल तुम्हाला समजलंच असेल काय करायचं होतं तर लेंथ 3चा पाथ फाइंड आउट करायचा होता, जो स्टार्ट होतोय ए पासून अँड एंड होतोय बी पर्यंत. सो आन्सर मी दिलेला आहे. नेक्स्ट डेफिनेशन पाहूयात. पहा नेक्स्ट डेफिनेशन आहे डिस्टन्स बिटवीन द टू व्हर्टायसेस. तर डेफिनेशन काय सांगते, लेट जी ऑफ ई बी अ कनेक्टेड ग्राफ, लेट V1 and V2 be any two vertices in a V. Distance between V1 and V2 is denoted by d of V1 V2 and it is defined as d of V1 V2 is equal to the minimum of length V1 V2 path in a G. Means काय, d of V1 V2 means distance between the two vertex V1 and V2 is equal to the minimum length of V1 to V2 path in G. That is काय, तर मिनिमम लेंथ तुम्हाला फाइंड आउट करायची आहे कशाची, तर व्हर्टेक्स V1 पासून तर व्हर्टेक्स V2 पर्यंत. जर V1 आणि V2चं डिस्टन्स फाइंड आउट करायचं असेल तर डिस्टन्स बिटवीन टू व्हर्टायसेस काय करायचं म्हणजेच काय, द मिनिमम लेंथ ऑफ V1 अँड V2 इफ V1 अँड V2 बी द टू व्हर्टायसेस. पहा एक्झाम्पल दिले खाली, फाइंड द डिस्टन्स बिटवीन V1 टू V4. गिव्हन ग्राफ दिलाय ज्यामध्ये 4 नंबर ऑफ व्हर्टायसेस आहेत आणि तुम्हाला काय करायचं आहे तर डिस्टन्स फाइंड आउट करायचं आहे V1 टू V4. तर कसं फाइंड आउट करणार V1 टू V4, तर मिनिमम लेंथ ऑफ V1 टू V4 तुम्हाला फाइंड आउट करावी लागेल. किती नंबर ऑफ लेंथ्स फाइंड आउट होतील यामध्ये, पहा
3 लेंथ्स मी दिलेल्या आहेत V1 टू V4 मध्ये. फर्स्ट V1 टू V2, V2 टू V4, सेकंड V1 टू V3, V3 टू V4 अँड थर्ड V1 टू V4. आता तुम्हाला काय करायचं आहे तर मिनिमम लेंथ फाइंड आउट करायची. तर मिनिमम लेंथ कोणती यामध्ये तर V1 टू V4 आहे, ज्याची लेंथ किती आहे 1 आहे. लेंथ माहिती आहे ना कशी फाइंड आउट करता, जेवढ्या नंबर ऑफ एजेस त्या दोन व्हर्टायसेसमध्ये असतील ती त्याची काय असणार आहे तर लेंथ असणार आहे. फर्स्ट पाथमध्ये पहा V1 टू V2, V2 टू V4 यामध्ये लेंथ किती आहे तर 2 लेंथ आहे. सेकंड पाथ V1 टू V3, V3 टू V4 यामध्ये लेंथ किती आहे 2 आहे. आणि थर्ड पाथ V1 टू V4 याची लेंथ किती आहे तर 1 आहे. सो द मिनिमम लेंथ ऑफ V1 टू V4 ऑफ द पाथ इज 1. Therefore, the distance between V1 to V4 is equal to 1. तर हे झालं याचं एक्झाम्पल. डेफिनेशन व्यवस्थित क्लिअर झाली असेल तुम्हाला. व्यवस्थित राईट डाऊन करून घ्या आणि नंतर एक्झाम्पल राईट डाऊन करून घ्या. आता नेक्स्ट डेफिनेशन पाहूयात. पहा नेक्स्ट डेफिनेशन आहे तुमची द इसेंट्रिसिटी ऑफ अ व्हर्टेक्स. तर डेफिनेशन काय सांगते पहा. The maximum distance of a vertex and all other vertex is called eccentricity. मॅक्झिमम डिस्टन्स कशाचा आहे. आता ज्या व्हर्टेक्सची तुम्हाला इसेंट्रिसिटी काढायचं आहे त्या व्हर्टेक्सचं मॅक्झिमम डिस्टन्स आणि ऑल त्या तो व्हर्टेक्स आणि अदर व्हर्टेक्स या डिस्टन्समधला मॅक्झिमम डिस्टन्स म्हणजेच ती काय असणार आहे त्या व्हर्टेक्सची इसेंट्रिसिटी असणार आहे. अँड इट इज डिनोटेड बाय ई ऑफ व्ही. जर व्ही हा व्हर्टेक्स असेल तर त्याची इसेंट्रिसिटी कशी डिनोट करणार आहे तर ई ऑफ व्हीनी डिनोट करणार आहे. पहा खाली एक्झाम्पल दिलं आहे. फाइंड इसेंट्रिसिटी ऑफ ए. गिव्हन डायग्रॅम दिली आहे आणि त्या डायग्रॅममध्ये तुम्हाला काय करायचं आहे तर ए ह्या व्हर्टेक्सची काय करायची इसेंट्रिसिटी फाइंड आउट करायची आहे. मग कशी फाइंड आउट करणार तर फर्स्टली तुम्हाला काय करावं लागेल ए पासून ते अदर व्हर्टेक्सपर्यंत प्रत्येकाचं डिस्टन्स फाइंड आउट करावं लागेल आणि त्या डिस्टन्समधला जो मॅक्झिमम डिस्टन्स येईल ती तुमची काय असणार आहे तर इसेंट्रिसिटी असणार आहे. पहा आता डिस्टन्स ऑफ ए बी काय येईल तर 1 येईल कारण ए आणि बी मध्ये किती नंबर ऑफ एजेस आहेत तर 1 नंबर ऑफ एजेस आहेत. आणि डिस्टन्स फाइंड आउट करताना तुम्ही काय फाइंड आउट करता तर मिनिमम लेंथ फाइंड आउट करता दोन व्हर्टेक्समधली. ठीक आहे. तर डिस्टन्स ऑफ ए बी काय आलं 1 आलं. सेकंड डिस्टन्स ऑफ ए सी ए बी ए सी ए डी ए ई ए एफच का घेतलं कारण आपल्याला इसेंट्रिसिटी ऑफ ए फाइंड आउट करायचं आहे म्हणून. सो डिस्टन्स ऑफ ए बी काय आलाय 1 आलाय. डिस्टन्स ऑफ ए सी काय येईल पहा ए टू बी बी टू सी दॅट इज लेंथ इज 2. Therefore distance of AC is equal to 2. Distance of AD किती येईल. आता पहा A to D पर्यंत जाण्यासाठी 2 पाथ आहेत. एक तर A to B, B to C, C to D आहे आणि सेकंड पाथ कोणता आहे A to B आणि B to D आहे. यातला मिनिमम लेंथ पाथ कोणता आहे तर A to B आणि B to D आहे. सो डिस्टन्स ऑफ AD किती येईल 2 येईल. नेक्स्ट डिस्टन्स ऑफ AE किती येईल पहा तर मिनिमम लेंथ पाथ आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. डिस्टन्स ऑफ AE कोणता येईल A टू B, B टू D, D टू E दॅट इज डिस्टन्स ऑफ AE इज इक्वल टू 3 कारण त्यामध्ये 3 नंबर ऑफ एजेस आहेत. डिस्टन्स ऑफ AF कोणता येईल पहा A टू B, B टू D, D टू F त्या यामध्ये पण 3 नंबर ऑफ एजेस आहेत. सो डिस्टन्स ऑफ AF इज इक्वल टू 3. आपण काय करतो डिस्टन्स फाइंड आउट करताना तर मिनिमम लेंथ फाइंड आउट करतो त्या दोन व्हर्टेक्सची. ठीक आहे. आता आपण इसेंट्रिसिटी फाइंड आउट करूया. तर इसेंट्रिसिटी कशी फाइंड आउट करायची आहे इसेंट्रिसिटी मीन्स द मॅक्झिमम डिस्टन्स ऑफ द व्हर्टेक्स ए अँड ऑल अदर व्हर्टेक्स. आता मॅक्झिमम डिस्टन्स काय येईल पहा तर फर्स्ट डिस्टन्स 1 आहे ए टू बी, सेकंड 2 आहे. डिस्टन्स ऑफ ए डी पण 2 आहे. डिस्टन्स ऑफ ए इज इक्वल टू 3 आहे आणि डिस्टन्स ऑफ ए एफ इज इक्वल टू 3 आहे. तर यामध्ये मॅक्झिमम डिस्टन्स कोणता आहे तर 3 आहे. सो इसेंट्रिसिटी ऑफ ए इज इक्वल टू 3. हे झालं इसेंट्रिसिटीचं एक्झाम्पल. आता आपण नेक्स्ट डेफिनेशन पाहूयात. नेक्स्ट डेफिनेशन दिलेली आहे पहा रेडियस ऑफ ग्राफ. तर काय डेफिनेशन सांगते द मिनिमम इसेंट्रिसिटी इज कॉल्ड द रेडियस ऑफ ग्राफ. जी इसेंट्रिसिटी मिनिमम असेल त्यालाच काय म्हणायचं आहे रेडियस ऑफ ग्राफ म्हणायचं आहे.
सेकंड डेफिनेशन आहे डायमीटर ऑफ ग्राफ. द मॅक्झिमम इसेंट्रिसिटी इज कॉल्ड डायमीटर ऑफ द ग्राफ. अँड थर्ड डेफिनेशन दिली आहे पहा, द सेंटर ऑफ ग्राफ. अ व्हर्टेक्स विथ मिनिमम इसेंट्रिसिटी इज कॉल्ड अ सेंटर ऑफ ग्राफ जी. या तिन्ही डेफिनेशन्स IMP आहेत पहा. यावर तुम्हाला एक्झाम्पल विचारलं जातं की फाइंड द रेडियस ऑफ ग्राफ, फाइंड द डायमीटर ऑफ द ग्राफ, फाइंड द सेंटर ऑफ द ग्राफ. तर यावरचं काय पाहूयात, एक्झाम्पल पाहूयात, म्हणजे तुम्हाला हे क्लिअर होईल. पहा एक्झाम्पल दिलंय, फाइंड रेडियस ऑफ ग्राफ, डायमीटर अँड सेंटर ऑफ द ग्राफ. गिवन मध्ये ग्राफ दिला आहे पहा, आणि या ग्राफचं तुम्हाला काय करायचं आहे, रेडियस फाइंड आउट करायचे, डायमीटर फाइंड आउट करायचे आणि सेंटर फाइंड आउट करायचे. तर कसं फाइंड आउट करतात, रेडियस, डायमीटर अँड द सेंटर. तर काय करायचं आहे पहा, प्रत्येकाची इसेंट्रिसिटी अगोदर फाइंड आउट करावी लागेल. का, कारण रेडियसमध्ये काय असतं, मिनिमम इसेंट्रिसिटी आहे, डायमीटरमध्ये मॅक्झिमम इसेंट्रिसिटी आहे, आणि सेंटर ऑफ द ग्राफमध्ये काय करता, असे व्हर्टेक्स फाइंड आउट करता की ज्याची इसेंट्रिसिटी काय मिनिमम आहे. सो इसेंट्रिसिटी प्रत्येकाची काय करून घ्यायची, अगोदर फाइंड आउट करून घ्यायची. आता कशी फाइंड आउट करताना इसेंट्रिसिटी, डेफिनेशन मी तुम्हाला सांगितली आहे. इसेंट्रिसिटी ऑफ A इज इक्वल टू 3 येते पहा. मी डायरेक्टली इसेंट्रिसिटी दिलेले आहेत. सेम एक्झाम्पल आहे पहा, इसेंट्रिसिटीच्या एक्झाम्पलमध्ये घेतलेलं ते. इसेंट्रिसिटी ऑफ A इज इक्वल टू 3 कसं येते तुम्हाला ते सांगितलं आहे. इसेंट्रिसिटी ऑफ B कसं फाइंड आउट करता तुम्ही, तर काय करायचं आहे, B टू ऑल अदर व्हर्टेक्सचं डिस्टन्स फाइंड आउट करायचं आहे, आणि त्या डिस्टन्समध्ये जे मॅक्झिमम डिस्टन्स असेल ते इसेंट्रिसिटी ऑफ B येईल. म्हणजेच काय करणार, डिस्टन्स ऑफ BA फाइंड आउट करणार, डिस्टन्स ऑफ BC फाइंड आउट करणार, डिस्टन्स ऑफ BD फाइंड आउट करणार, डिस्टन्स ऑफ BE फाइंड आउट करणार, डिस्टन्स ऑफ BF फाइंड आउट करणार. नेक्स्ट काय करणार, या डिस्टन्समध्ये जे मॅक्झिमम डिस्टन्स असेल ती काय असणार आहे, इसेंट्रिसिटी ऑफ B असणार आहे. सिमिलरली काय करायचं आहे, तर इसेंट्रिसिटी ऑफ C कॅल्क्युलेट करायचं आहे. कसं कॅल्क्युलेट करतात, तर C टू A, C टू B, C टू D, C टू E अँड C टू Fचं डिस्टन्स फाइंड आउट करायचं आहे, आणि त्या डिस्टन्समध्ये जो मॅक्झिमम व्हॅल्यू असेल ती काय असणार आहे, इसेंट्रिसिटी ऑफ C असणार आहे. सिमिलरली D आणि Eचं फाइंड आउट करायचं आहे पहा, आणि Fचं. सो इथे माझं Fचं फाइंड आउट करायचं राहिलं आहे पहा, तर ते तुम्ही फाइंड आउट करायचं आहे. तर काय करतात, फर्स्टली इसेंट्रिसिटी A, B, C, D, E अँड F हे सगळे कॅल्क्युलेट करायचे आहेत. मी डायरेक्टली व्हॅल्यू दिला तुम्हाला. नेक्स्ट आता रेडियस ऑफ द ग्राफ काय असणार आहे, तर रेडियस ऑफ द ग्राफ इज द मिनिमम इसेंट्रिसिटी. आता मिनिमम व्हॅल्यू काय आहे पहा यामध्ये इसेंट्रिसिटीची, तर 2 आहे, आणि मॅक्झिमम व्हॅल्यू किती आहे, 3 आहे. सो द रेडियस ऑफ द ग्राफ इज इक्वल टू 2 and diameter of the graph is equal to the maximum of eccentricity, that is the diameter of graph is equal to 3. Center of the graph म्हणजे काय की मिनिमम इसेंट्रिसिटी असणारे व्हर्टेक्स म्हणजे सेंटर ऑफ द ग्राफ. तर कोणते कोणते व्हर्टेक्स आहेत, तर ऑब्झर्व करा पहा. मिनिमम इसेंट्रिसिटी 2 आहे, त्याचे व्हर्टेक्स B, C अँड D आहेत. सो B, C अँड D आर दी सेंटर ऑफ द ग्राफ. हे झाले एक्झाम्पल कशाचं, तर रेडियस ऑफ ग्राफ, डायमीटर अँड द सेंटर ऑफ द ग्राफ. आता नेक्स्ट काही नोट्स दिल्यात ते पाहूयात. पहा नेक्स्ट नोट दिल्यात तुम्हाला. फर्स्ट नोट आहे, द मॅक्झिमम नंबर ऑफ एजेस इन अ सिम्पल ग्राफ विथ n व्हर्टायसेस अँड k कंपोनंट्स इज n-k इंटू n-k प्लस 1 डिवायडेड बाय 2. MCQ मध्ये ही नोट विचारली जाऊ शकते पहा. हा थेरम आहे ॲक्च्युअली, पण तुम्हाला याचं प्रूफ आत्ता सध्या घेतलं जाणार नाही. MCQज मध्ये ओनली स्टेटमेंट्स विचारले जातील. ठीक आहे. सेकंड नोट आहे पहा, लेट G बी अ कनेक्टेड ग्राफ अँड लेट R अँड D बी द रेडियस अँड डायमीटर ऑफ G, देन R इज लेस दॅन ऑर इक्वल टू D, D इज लेस दॅन ऑर इक्वल टू 2R. ही सेकंड नोट आहे पहा. आणि थर्ड नोट IMP नोट आहे, हँड शेकिंग लेमा. हे तुम्हाला फर्स्ट चॅप्टरमध्ये राईट डाऊन करून दिलेली आहे पहा. यावरचं एक्झाम्पल घ्यायचं राहिलं होतं आणि याचं नेम तुम्हाला सांगितलेलं नव्हतं, म्हणून मी हे नोट घेतली आहे. थर्ड नोट हँड शेकिंग लेमा, त्याचं नेम आहे पहा. हे काय सांगतं, द सम ऑफ डिग्री ऑफ ऑल द व्हर्टायसेस इज इक्वल टू ट्वाइस द नंबर ऑफ एजेस, दॅट इज
समेशन ऑफ डी ऑफ वी आय दॅट इज द डिग्री ऑफ वी आय इज इक्वल टू 2 टाइम्स ई. ई इज द नंबर ऑफ एजेस. हा आहे हँडशेकिंग लेमा. याचं जर स्टेटमेंट विचारलं आणि कोणता लेमा आहे ते विचारलं तर तुम्ही काय सांगणार आहे, तर हँडशेकिंग लेमा. ठीक आहे, यावरचं एक्झाम्पल पाहूया. एक्झाम्पल आहे पहा. हाऊ मेनी एजेस आर देअर इन अ ग्राफ विथ 10 व्हर्टायसेस विथ ईच एज ऑफ डिग्री 6. तर तुम्हाला काय फाइंड आउट करायचं आहे, नंबर ऑफ एजेस फाइंड आउट करायचं आहे. गिवनमध्ये काय दिलं आहे, तर 10 व्हर्टायसेस दिलेत आणि प्रत्येक व्हर्टेक्सची डिग्री किती आहे, तर 6 आहे. इथं काय करायचं आहे, हँडशेकिंग लेमा यूज करायचं आहे. सो फर्स्टली मी स्टेटमेंट लिहिलं आहे पहा. समेशन डी ऑफ वी आय इज इक्वल टू 2 टाइम्स ई. आता इथं किती नंबर ऑफ व्हर्टेक्स दिले, तर 10 व्हर्टेक्स दिलेत. सो समेशन कशाचं येणार आहे, तर डिग्री ऑफ 10 व्हर्टेक्सचं येणार आहे. तर नेक्स्ट स्टेपला काय लिहिलं आहे पहा. डिग्री ऑफ V1 प्लस डिग्री ऑफ V2 अप टू सो ऑन कुठपर्यंत येईल, प्लस डिग्री ऑफ V10 इज इक्वल टू 2 टाइम्स नंबर ऑफ एजेस दॅट इज ट्वाइस ई. नेक्स्ट स्टेपला प्रत्येक व्हर्टेक्सची डिग्री किती दिली आहे, 6 दिली आहे. सो डिग्री ऑफ V1 इज 6 प्लस डिग्री ऑफ V2 इज 6 अप टू सो ऑन कुठपर्यंत येणार आहे, प्लस डिग्री ऑफ V10 इज इक्वल टू 6 इज इक्वल टू 2 टाइम्स नंबर ऑफ एजेस दॅट इज ट्वाइस ई. आता याची समेशन किती येईल पहा. 6 प्लस 6 प्लस 6 अप टू सो ऑन प्लस 6 कुठपर्यंत घेणार आहेत, तर 10 टाइम्स 6चं काय करायचं आहे, तुम्हाला समेशन करायचं आहे. किती येईल, सो 60 येईल. 60 इज इक्वल टू 2 टाइम्स नंबर ऑफ एजेस. देअरफॉर ई इज इक्वल टू 60 डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू 13. सो तुमचे नंबर ऑफ एजेस किती राहणार आहेत, तर 30 राहणार आहेत. पहा, हे हँडशेकिंग लेमावरचं एक्झाम्पल आहे. हे पण एक्झामला विचारलं जाऊ शकतं. तर पहा, सेकंड चॅप्टरमधले सगळे पॉईंट्स मी कव्हर केलेले आहेत. फर्स्ट चॅप्टरमध्ये पण बऱ्यापैकी सगळे पॉईंट्स घेतलेले आहेत. इथे तुमचा सेकंड चॅप्टर संपत आहे. नेक्स्ट लेक्चरला आपण थर्ड चॅप्टरला स्टार्ट करणार आहे. ठीक आहे, थँक्यू.